हॅलो अँड वेलकम टू आरंभ एज्युटेक. नमस्कार मित्रांनो, आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या सराव प्रश्नांचा समावेश आपण आपल्या चॅनलवर घेत आहोत. याच सराव सिरीजमधील आजचे आपले 15वे लेक्चर आहे. या अगोदरचे 14 व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्हाला ते पाहायचे आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारच्या परीक्षांची तयारी करीत असताना तुम्हाला हे सर्व लेक्चर हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्यामुळे एक वेळेस तुम्ही हे व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे. आपण घेत असलेले प्रश्न हे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारे आहेत. त्यामुळे तुम्ही जर येणाऱ्या परीक्षा देणार असाल तर तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. सध्या सुरू असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क या भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लवकर फॉर्म भरून घ्या. त्याचबरोबर GMC भरती देखील जी निघालेली आहे, नांदेड GMC भरती, या परीक्षेचा देखील तुमचा ज्यांनी फॉर्म भरलेला राहिला असेल त्यांनी फॉर्म लवकर भरून घ्या. नोंदणी, मुद्रांक शुल्क विभाग, पोलीस भरती, GMC भरती तसेच अशा सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी ही आपली सिरीज तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर GMC भरती देणार असाल तर आपण GMC नागपूर जी भरती मागे निघालेली होती त्यासाठी आपण काही लेक्चर आपल्या चॅनलवर टाकलेले होते. त्या लेक्चरचा भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. त्यामुळे जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. या अगोदर आपण ते व्हिडिओ GMC भरतीला घेतलेले होते. त्याचा खूप सारा फायदा हा विद्यार्थ्यांना झालेला आहे. त्यामुळे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही ते लेक्चर आपल्या चॅनलवर जाऊन पाहून घ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, कोसबाडच्या टेकडीवरून या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? कोसबाडच्या टेकडीवरून या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. शामराव परुळेकर, बाबा आमटे, अनुताई वाघ, डॉक्टर अभय बंग. कोसबाडच्या टेकडीवरून या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही ते आपलं उत्तर कॉमेंट करायचं आहे. कोसबाडच्या टेकडीवरून या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, अनुताई वाघ. कोसबाडच्या टेकडीवरून या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक अनुताई वाघ या आहेत. प्रश्न दुसरा, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? पर्याय महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो कर्वे, गोपाळ गणेश आगरकर. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी या प्रथेविरुद्ध चळवळ कोणी उभारली होती? पर्याय आहेत विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक. महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी प्रथेविरुद्ध कोणी चळवळ उभारली होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1, विठ्ठल रामजी शिंदे. महाराष्ट्रातील वाघ्या मुरळी या प्रथेविरुद्ध विठ्ठल रामजी शिंदे यांनी चळवळ उभारली होती. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते? पर्याय ॲनी बेझंट, नाना शंकरशेठ, दादाभाई नवरोजी, लोकमान्य टिळक. महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 4, लोकमान्य टिळक. महाराष्ट्रातील होमरूळ चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळक हे होते. प्रश्न क्रमांक 5, राज्यघटनेतील कोणत्या भागात अनुसूचित जाती जमातीबाबतच्या तरतुदी या देण्यात आलेल्या आहेत? राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये अनुसूचित जाती व जमातीबाबतच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत 6वी अनुसूची, 5वी अनुसूची,
8वी अनुसूची, 12वी अनुसूची. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2, 5वी अनुसूची. राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींबाबतच्या तरतुदी या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असेल. आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपल्या आरंभ एज्युटेक या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून ठेवा. सर्व प्रकारच्या PDF आणि इतर माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. प्रश्न क्रमांक 6. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? पर्याय कलम 28, कलम 32, कलम 39, कलम 52. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा कोणत्या कलमात देण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कलम 32. घटनात्मक उपाययोजनेचा हक्क हा कलम 32 या कलमामध्ये देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कलम 32 या कलमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 या कलमाला भारतीय घटनेचा आत्मा असे म्हटले आहे. त्यामुळे कलम 32 हे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे प्रश्न हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. प्रश्न क्रमांक 7. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय दादासाहेब फाळके, बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, विष्णुपंत दामले. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, दादासाहेब फाळके. भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. समानातील पहिला असे वर्णन खालीलपैकी कोणाचे केले जाते? पर्याय राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचा सभापती, पंतप्रधान. मित्रांनो तुमचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रश्नाचे उत्तर हे तुमच्या लक्षात राहील आणि तुमचा सराव जास्तीत जास्त होण्यास मदत होईल. समानातील पहिला असे वर्णन खालीलपैकी कोणाचे केले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4, पंतप्रधान. समानातील पहिला असे वर्णन पंतप्रधानांचे केले जाते. प्रश्न क्रमांक 9. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीस पंतप्रधानपदी किती कालावधीसाठी नियुक्त करता येते? पर्याय 1 वर्ष, 3 महिने, 6 महिने, 5 वर्ष. जी व्यक्ती कोणत्याही सभागृहाचा सदस्य असत नाही म्हणजेच एखादी व्यक्ती लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्हीपैकी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल अशा वेळेस त्या व्यक्तीस पंतप्रधानपदी किती दिवसांसाठी किंवा किती कालावधीसाठी पंतप्रधानपदी नियुक्त केले जाऊ शकते असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत 1 वर्ष, 3 महिने, 6 महिने, 5 वर्ष. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3, 6 महिने. एखादी व्यक्ती कोणत्याही सभागृहाचा जेव्हा सदस्य नसते अशा व्यक्तीस 6 महिन्यांच्या कालावधीपर्यंत पंतप्रधानपदी नियुक्त करता येते. त्यानंतर जर त्या व्यक्तीने आपला बहुमत तर ती व्यक्ती 6 महिन्यात म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. प्रत्येक घटक राज्यात उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद ही कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? पर्याय कलम 117, कलम 315, कलम 214 आणि कलम 233. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, कलम 214. प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असावे अशी तरतूद ही कलम 214 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यामुळे कलम 214 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. 100% आदिवासी जिल्हा कोणता आहे? पर्याय देण्यात आलेले आहेत नंदुरबार, अमरावती, नागपूर, वर्धा. या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, नंदुरबार.
नंदुरबार हा जिल्हा 100% आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणारे पोहरादेवी हे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आपल्याला देण्यात आलेले आहेत. चंद्रपूर, पुणे, वाशिम आणि धाराशिव. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणारे पोहरादेवी हे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 वाशिम. बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असणारे पोहरादेवी हे मंदिर वाशिम या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय करमाळा, माढा, पंढरपूर, बारामती. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 माढा. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यातील माढा या तालुक्यामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व प्रश्न तुम्हाला पाहता येतील. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होणार आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी सिरीज आपण आपल्या चॅनलवर घेतलेली आहे. तुम्ही जर ती सिरीज पाहिली नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त असणारी सिरीज किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही संपूर्ण व्हिडिओ हे पाहू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? अंधारी अभयारण्य. पर्याय जळगाव, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 चंद्रपूर. अंधारी हे अभयारण्य महाराष्ट्रातील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. एलिफंटा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पर्याय आहेत रायगड, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, पुणे. एलिफंटा लेणी ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रायगड. एलिफंटा लेणी ही रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 16. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय दादाभाई नौरोजी, भाऊ महाजन, मौलाना आझाद, नाना शंकर सेठ. मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 नाना शंकर सेठ. मुंबईचे शिल्पकार म्हणून नाना शंकर सेठ यांना ओळखले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे. कोणाचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय राजाराम मोहन रॉय, न्यायाधीश रानडे, बाळशास्त्री जांभेकर, वि. रा. शिंदे. मित्रांनो, आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. आपण घेत असलेले प्रश्न हे सर्व सरावासाठी अत्यंत उपयुक्त महत्त्वाचे प्रश्न असतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. तेथे तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF, प्रश्नपत्रिका आणि इतर माहिती मिळून जाईल. कोणाचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचबरोबर कोणता दिवस हा पत्रकार दिवस त्याचबरोबर पत्रकार दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेत विचारण्यात येऊ शकतो. अशा वेळेस 6 जानेवारी हे प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. 6 जानेवारी या दिवशी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. धन्वंतरी म्हणून कोणते समाजसुधारक ओळखले जातात? पर्याय भाऊ दाजी लाड,
विष्णुबुवा ब्रह्मचारी, डॉक्टर रामकृष्ण भंडारकर, भाऊ महाजन. धन्वंतरी म्हणून कोणते समाजसुधारक ओळखले जातात? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 भाऊ दाजी लाड. भाऊ दाजी लाड हे समाजसुधारक धन्वंतरी म्हणून ओळखले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय राजर्षी शाहू महाराज, वीरा शिंदे, महात्मा फुले, महर्षी कर्वे. मित्रांनो, तुमचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना कोणत्या समाजसुधारकांनी केली होती? पर्याय विठ्ठल रामजी शिंदे, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महर्षी धोंडो कर्वे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 2 डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना केली होती. समाजसुधारक हा टॉपिक देखील परीक्षेमध्ये विचारण्यात येतो, त्यामुळे समाजसुधारकांवरील प्रश्नांचा आपण यामध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहे? पर्याय आहेत प्रथिने, मेद, जीवनसत्व, कर्बोदके. आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर्बोदके. कर्बोदके हे आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कशामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे अधिक असते? पर्याय संत्री, दूध, डाळी, खाद्यतेल. आपल्याला कॅल्शियमचे प्रमाण कशामध्ये अधिक असते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 दूध. दूध यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे इतर पदार्थांपेक्षा वेगळे असते, त्यामुळे दूध हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक प्रस्तुतीसाठी लागणारे संप्रेरक खालीलपैकी कोणते आहे? पर्याय आहेत ऑक्सिटोसिन, ओव्हिसोप्रोसिन, ॲड्रेनलिन, थायरोसिन. नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक खालीलपैकी कोणते आहे? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. तसेच आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ऑक्सिटोसिन. नैसर्गिक प्रसूतीसाठी ऑक्सिटोसिन हे संप्रेरक महत्त्वाचे संप्रेरक आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? पर्याय आहेत स्वादुपिंड, किडनी, यकृत आणि मानवी हृदय. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही कोणती आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वादुपिंड. मानवी शरीरातील स्वादुपिंड ही सर्वात मोठी ग्रंथी मानली जाते, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 क्षय या रोगावरील प्रतिबंधक औषध कोणते आहे? पर्याय आहेत स्ट्रेप्टोमायसिन, केमोथेरपी, इन्सुलिन आणि डेप्सोन. क्षय या रोगावरील प्रतिबंधक औषध खालीलपैकी कोणते आहे? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे उत्तर द्यायचे आहे. क्षय या रोगावरील प्रतिबंधक औषध कोणते? या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचे आहे. मित्रांनो, अशा प्रकारे हे होते मित्रांनो आजच्या व्हिडिओचे 25 प्रश्न. अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या चॅनलवर घेत असतो.
त्यामुळे आरंभ एज्युटेक या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.